नमस्कार. मी नर्मदा भरतसिंग वडवे बोलते आहे. माझा भाऊ अविनाश भरतसिंग वडवे काल सकाळी आमच्यावरती बेदम मारहाण झाली. या व्हिडिओद्वारे मला हे सांगायचं आहे की आम्हाला दोघा भाऊ बहिणींना बेदम मारहाण करणाऱ्या व्यक्तींचे मला या व्हिडिओद्वारे नाव सांगते मी. ते आमदार आमशा पाडवी व त्यांचा मुलगा शंकर आमशा पाडवी व त्यांचा साला जेका पाडवी, त्यांचा मुलगा विक्की जेका पाडवी आणि आमशा पाडवी आमदार यांचा जावाई चेतन ओझू पाडवी आणि त्यांचा PA गोलू चंदेल तुकाराम बोकड्या वडवी ह्या सर्वांनी मला बेदम मारहाण केलं. माझ्या भावाला बेदम मारहाण केलं. मी त्यांना सांगत होती की माझ्या भावाला का मारताय, कशाला मारताय, तर मला आमदार आमशा पाडवीने माझे केस धरून मला खाली पाडलं, मला बेदम मारहाण केली. माझ्या छातीवरती, माझ्या अवैध अंगावरती मला बेदम मारहाण केली आहे. म्हणून मला एकच विनवणी आहे, जो सांगतो की मी लाडकी बहिणीचा अध्यक्ष आहे. अध्यक्ष असताना लाडकी बहिणींचा म्हणजे बहिणींचा सांगून बहिणीवरतीच अत्याचार करतो आहे. अत्याचार करतो आहे, बहिणींचाच छळ करतो आहे. बहिणीला सांगतो आहे तुला नंगी करून मारेल, तुला नंगी करून मारेल, तुझी मायच्या भोसड्या तुला चोदू, तुझी मायची चोदू, तुला चोदू, असं मला घाण शिवी घालत आहे आणि मला नंगी करून मारेल असं मला सांगत आहे. आणि एकीकडे म्हणतो मी लाडकी बहिणीचा अध्यक्ष आहे. तर मला एक सांगा बहिणींनो, हा कसला न्याय आहे? जो म्हणतो मी लाडकी बहिणीला हे देईल, मी ते देईल, आणि त्याच लाडकी बहिणीला केस धरून मारतो, तिला चोदतो, तिला सांगतो तुझी आई चोदतो, तिला असं शिवीगाळ करतो, तिला केस धरून मारतो. माझ्या अवैध अंगावरती किती मारहाण केली आहे त्याने. मला स्तनपान करायला माझ्या पोराला मला त्रास होतो आहे. माझ्या छातीवरती एवढं मारलं आहे त्याने मला की माझ्या प्रायव्हेट पार्टवरती एवढं मारलं आहे, माझ्या जांघ्यांवरती एवढं मारलं आहे की मला बसतासुद्धा येत नाही आहे. मला एवढा त्रास होतो आहे. म्हणून मला या व्हिडिओद्वारे सांगायचं आहे माझ्या बहिणींनो की मला या गोष्टीचा न्याय मिळवून द्यावा. व मला या गोलू चंदेल ह्यांनी मला शिवी केली की तुम्ही साले आदिवासी काय करून घेणार, तुझी मायच्या भोसड्या डोंगरातले राहणारे तुम्ही काय करून घेणार, असं मला शिवी देत होता. माझ्या जातीविरोध मला शिवी देणारा हा गोलू चंदेल, त्यांचा PA आमदार आमशा पाडवी यांचा PA यांनी मला शिवीगाळ केला आहे. मला या व्हिडिओद्वारे एकच सांगायचं आहे, मला मंत्री साहेबांना हा व्हिडिओ द्यायचा आहे की मला न्याय मिळवून द्यावा. हा असला अवैध भंग करणारा हा असा माणूस मला न्याय मिळवून द्यावा. मला शिवीगाळ करण्याचा न्याय मिळवून द्यावा. मला एकच विनवणी आहे की या व्हिडिओद्वारे मला न्यायच मिळेल, मंत्री साहेब मला न्याय मिळवून देतील. एवढं मी बोलून संपवते.